हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार व त्याचबरोबर दत्त जयंती आणि पौर्णिमा सुद्धा आहे. तर ह्या शुभ प्रसंगी उंबरठ्यावर मी हळदीचं लेपन करणार आहे. उंबरठा हळदी लेपनाचे महत्त्व खूप सुंदर आहे आणि पवित्र आहे. आपल्या हिंदू धर्मात असे मानले जाते की कुठल्याही शुभ प्रसंगी उंबरठ्यावर हळदी लेपन केल्याने घरात मंगलता, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. हळद ही नैसर्गिकरित्या जंतुनाशक आहे आणि हळदीमध्ये सकारात्मक स्पंदने वाढवणारे गुण असतात. त्यामुळे उंबरठ्यावर हळद लावल्याने वाईट शक्ती, दृष्ट लागणे, नकारात्मकता दूर राहते. तुम्हीच बघा, जेव्हा आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो त्यावेळेस आपल्यालाच आतूनच खूप मन प्रसन्न आणि छान सकारात्मक वाटायला सुरुवात होते. तर आता इथे मी छान सुबक उंबरठ्याच्या खाली रांगोळी काढून घेते, जेणेकरून हळदीच्या लेपनाला जास्त शोभा येईल. तसंच उंबरठ्यावर हळदी लेपनाचं एक मुख्य कारण म्हणजे हळद ही सौभाग्यवर्धक मानली जाते. उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घरात आनंद, आरोग्य, प्रेम आणि समृद्धता टिकून राहते. लग्न, सण किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या आधी उंबरठ्यावर हळद लावणे ही शुभ मानले जाते, जेणेकरून घरातले जे कामं असेल ते मंगल किंवा यशस्वीरित्या पार पडते. तर आता इथे माझं हळदी लेपनाचं काम पूर्ण झालं आहे. आता हा उंबरठ्याची पूजा करून घेते. त्याला छान धूप दीप लावून घेते. मार्गशीर्ष महिना हा विशेषत भगवान विष्णू व माता लक्ष्मींना समर्पित आहे. असे मानले जाते की ह्या महिन्यात जर आपण भगवान विष्णू व माता महालक्ष्मींची जीही काही सेवा करतो ती खूप फलदायी मानली जाते. तर आता इथे एका कलशामध्ये मी पाणी घेतलं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये एक नाणं टाकलं आहे. त्याच्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता, सुपारी वाहून घेतले. आता यावर एक स्वस्तिक आणि 5 बोटे हळदी कुंकवाचे लावून घेऊ.
गुरुवारच्या पूजेतला माझा सर्वात आवडता पार्ट म्हणजे देवी आईला सजवणं. देवी आईला सजवताना पहिले असं काही डोक्यात नसतं की हे करायचं ते करायचं, पण जसं आपण एखादं वस्त्र कोणतं घालायचं किंवा त्याच्या अकॉर्डिंग कुठले दागिने घालायचे ते समजायला लागले की आपोआपच सुचत जातं आणि एक देवी आईचं एक छान सुंदर मनमोहक असं रूप तयार होतं. तर ह्या पूजेला असा काही नियम नाही आहे की तुम्हाला खूप सजवायचंच आहे किंवा खूप डेकोरेशन करायचंच आहे, पण तुम्ही ज्यावेळेस आपण देवी आईला सजवतो किंवा पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करतो त्यावेळेस ती पूजा आणखीनच जास्त उठून दिसते. तसंच त्या पूजेमध्ये ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर इथे मी आईला आता एक एक दागिने घालून घेते. कुठले कुठले आईला दागिने सूट होत आहे, कशा पद्धतीने या वस्त्राच्या अकॉर्डिंग आईला कुठले दागिने सूट होतील त्याचाच विचार करता करता एक एक दागिने इथे मी घालते. तर आता इथे हे सगळे दागिने मी व्यवस्थित सेट करून घेतले. आता आपण देवी आईचा मुखवटा लावून घेऊ. तर आता अशा प्रकारे माझी सर्व पूजेची मांडणी झाली आहे. आता एक छान सुंदर सुबक रांगोळी काढून घेते व देवी आईला फुले वाहून घेते.
तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया अशा नवीन पुढच्या व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.